आपण सर्वसाधारणपणे स्विमिंग पूल सोसायट्यांमध्ये किंवा चांगल्या पद्धतीच्या ज्या इमारती असतात त्या इमारतींमध्ये पाहतो। स्विमिंग पूलमध्ये अनेक प्रकारचे प्रकार असतात ज्यामध्ये स्टेप बाय स्टेप आणि घसरत जाण्याची खेळ असतो। अशाच पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला हा स्विमिंग पूलमध्ये भेटतो किंवा आपण एखाद्या रिसॉर्टला जातो अशा ठिकाणी जास्त करून आपल्याला स्विमिंग पूल पाहायला भेटतात। किंवा स्विमिंग पूलचे आनंद काही व्यक्ती काही लोक हा नदीमध्ये सुद्धा घेताना पाहायला भेटतात किंवा एखाद्या नाल्यामध्ये स्वच्छ पाणी असतं त्यामध्ये सुद्धा घेताना पाहायला भेटतात। कारण अशा पद्धतीचा स्विमिंग पूलचा आनंद प्रत्येकाला आवडतो किंवा घ्यायला मजा वाटते। तर असाच एक व्हिडिओ आहे ज्याची खरोखर संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते एक लहान मुलगी छोटीशी आहे, ती किचनमध्ये स्विमिंग पूलची मजा घेते आणि ही स्विमिंग पूलची मजा घेत असताना खरोखरच तिचा आनंद गगनात मावेनासा आहे। कारण ज्या पद्धतीने या किचनचं मॉडेल बनवलं गेलं आहे त्या मॉडेलमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय एक नाल्यासारखा एक आकार आहे, त्या आकारामधून नदीचे ज्या पद्धतीने पाणी वाहत असतं त्याच पद्धतीनं हे पाणी वाहताना पाहायला भेटतंय। आणि या मुलीच्या मनात काय येतं माहीत नाही, परंतु ती या पाण्यामधून आपल्या स्विमिंग पूलची मजा कशी घेता येईल याचा विचार करून ती स्विमिंग करताना आपल्याला पाहायला भेटते। आणि खरोखर तिचा व्हिडिओ जास्त करून व्हायरल झाला। अनेक लोकांनी म्हटलं लहान मुलांना एखादा खेळ दिला कधी काय करतील, कुठे काय करतील, कसा खेळाचा आनंद घेतील हे कोणीही सांगू शकत नाही। आजूबाजूला अनेक सारे लोक किचनमध्ये काम करताना सुद्धा पाहायला भेटतात। खरोखरच या मुलीचं जे टॅलेंट आहे, खरोखरच हा खेळ खेळणारा जातोय तो पाहून अनेकांना आश्चर्य सुद्धा वाटलं। कारण या किचनची जडणघडण तशी बनवलेली आहे ज्या पद्धतीने हे पाणी स्विमिंग पूल प्रमाणे वाहत आहे। आत्तापर्यंत या व्हिडिओसाठी लाखोपेक्षा जास्त व्ह्यू आले। अनेक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं तर अनेकांनी शेअर केलंय, तर अनेकांनी या मुलीच्या स्विमिंग पूल खेळण्याचं जे काम आहे, जे करते कृत्य त्याचं कौतुक सुद्धा केलं आहे। हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका।